दिग्दर्शक म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप जर उत्तम असेल तर ॲक्टर्सना खूप काही करावं लागत नाही. बराच काळ प्रेक्षक या कॅरेक्टरची वाट बघत होते. सो तसंच ते कॅरेक्टर आहे, म्हणूनच तुला कास्ट केलं आहे. खूप काळ मी त्या गोष्टीची वाट बघतोय की एखादी मालिका सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत मी त्या मालिकेत असेन आणि माझा खूप चांगला रोल असेल. बऱ्याच जणांना कामं नाही आहेत खरं सांगायचं तर, त्यातलंच मीही एक आहे हे मला सांगायला काहीच वाटत नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि या मालिकेत एका वेगळ्या पात्राची एंट्री होणार आहे, ज्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती, ती म्हणजेच केदारची. आणि ही भूमिका साकारणार आहे अभिनेता अभिजित केळकर. सो कसे आहात तुम्ही आणि नवीन भूमिका घेऊन येत आहे नव्या मालिकेतून, तर काय सांगाल? मी मस्त आहे आणि सगळ्यात आधी प्रेक्षकांना माझा नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. नवी भूमिका म्हणण्यापेक्षा लॉंग अवेटेड असं मी म्हणेन, कारण हे कॅरेक्टर कायमच या मालिकेत होतं. फक्त ते गेली 26 वर्ष कुठे होतं याची प्रेक्षक वाट बघत होते आणि आता फायनली द वेट इज ओव्हर आणि हे कॅरेक्टर या मालिकेत परत येतं आहे. केदार नावाचं कॅरेक्टर लॉंग अवेटेड अशासाठी म्हटलं की ही मालिका सुरू झाल्यानंतर जेव्हा केदार गायब झाला तेव्हापासून लोक आणि प्रेक्षक केदारची वाट बघतायत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत विचारलं जात होतं की केदार कुठं आहे, केदार कधी येणार, किंवा आता माझ्या बायकोचा रोल जी करते किंवा ऐश्वर्याताई, तितिक्षा, हे सगळ्या जिकडे जिकडे म्हणून जायच्या तिकडे त्यांना विचारायचंच की केदार कधी येणार आहे ते आधी सांगा आणि कोण येणार आहे. तर तो मी आहे केदार आणि आता मालिकेत माझी एंट्री झालेली आहे आणि आता मी आल्यानंतर काय काय ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत या मालिकेत आणि कुठल्या अनुषंगाने ही मालिका जाणार आहे ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे असं मला वाटतं. आणि आम्ही उत्सुक आहोत, कारण या मालिकेत बरीच अशी पात्र जी फार वेगवेगळी असतात, वेगवेगळ्या कलाकारांनी ती साकारली आहे. पण केदार हे असं पात्र आहे जे कायम केतकी काकूच्या तोंडात ते नाव असायचं की माझा केदार कधी येणार. फायनली तुम्ही आला आहात. पण तुम्हाला जेव्हा विचारणा झाली तेव्हा साधारणतः काय वन लाईन देण्यात आलेली, सो प्रेक्षकांना अंदाज येईल की नक्की त्यांना कशा प्रकारे केदार पाहायला मिळणार आहे? प्रेक्षकांना आता खरं तर काहीच अंदाज येणार नाही आणि तो अंदाज येऊच नये असं मला वाटतं, कारण तीच उत्कंठ जी आहे ती कायम ताणलेली असावी. मला विचारलं तेव्हा माझं प्रोडक्शन आहे, माझं स्वतःचं प्रोडक्शन समजतो मी, आयरिस प्रोडक्शन हे. कारण जिकडे डोळे झाकून काम करावं याच्या आधी मी पुढचं पावली मालिका केली होती यांच्याबरोबर आणि अतिशय चांगले लोक आहेत. त्यामुळे मला रादर या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ते आपलं प्रोडक्शन हाऊस आहे असं वाटावं, इतकं चांगलं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे आयरिसकडनं विचारल्यानंतर चांगलाच रोल असणार आणि नाही म्हणण्याचं काही कारणच नसतं आयरिसमध्ये काम करायला विचारल्यानंतर. सो ते मी लगेचच हो म्हटलं, काही पुढे मागे न विचारता. आणि लॉंग अवेटेड कॅरेक्टर आहे, खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि त्याच्या शेड्स खूप आहेत ज्या तुला स्टोरीच्या अनुषंगाने येतील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना माहिती आहे, गेली 2-2.5 वर्ष प्रेक्षक ही मालिका फॉलो करतात आणि खूप आवडती मालिका आहे आणि यातली सगळीच कॅरेक्टर्स नोन आहेत खूप आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. सो आता माझं जे बहुप्रतीक्षित कॅरेक्टर होतं ते आता फायनली येतं आहे आणि ते कॅरेक्टर मी करतो आहे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनाही ती उत्सुकता असेल की हे केदार आता नेमकं काय करणार, आता इतक्या काळानंतर आला आहे, तो नेमकं कुठे होता, इतकी वर्ष त्यांनी काय केलं आणि आता आल्यानंतर तो कसा वागणार आहे सगळ्यांशी, किंवा त्याच्याबरोबर जे झालं आहे ते सगळ्यांना सांगणार आहे का आणि मग त्यातनं काय काय पुढे होणार आहे. हा अत्यंत उत्कंठावर्धक असा प्रवास पुढचा असणार आहे. केदार म्हणजे अद्वैतचा लहान धाकटा काका. सो कुठेतरी तुमच्या वयापेक्षा थोडीशी मोठं एज असलेली कॅरेक्टर आहे, त्यामुळे काही वेगळ्या प्रकारचा अभ्यास किंवा तयारी करावी लागली का? नाही, खरं तर काहीच तयारी करावी लागली नाही. एकदा ॲक्टरला एखादं त्याचं वय किंवा या वयाचा तू असणार आहेस किंवा दाढी मिशी समजा असेल, सो ती दाढी मिशी लावल्यानंतर आता मला याच्यात तसं काही नाही आहे, कारण माझा हाच लूक असणार आहे मालिकेत. पण अशी काही वेगळी तयारी करावी लागली नाही. एकदा डायलॉग समोर आले, एकदा रिहर्सल झाली की आपल्याला ते कळतं. आणि माझा इकडचा दिग्दर्शक आहे जो वहिनीसाहेब मालिकेला तेव्हा तो असिस्टंट होता आणि आता जयंत पवार त्यांचं नाव, अतिशय उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे दिग्दर्शक
म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप जर उत्तम असेल तर ॲक्टर्सना खूप काही करावं लागत नाही. सो त्यांनी ते व्यवस्थित मला सगळा ग्राफ त्या कॅरेक्टरचा समजावून सांगितला आहे. जी अदरवाईज खूप गोष्ट मी पर्सनली ॲज अन ॲक्टर मिस करतो ती या सेटवर मला मिळते. ती अशी की बऱ्याचशा सेटवर ॲक्टर्सला जे कॅरेक्टर त्यांना कळलं आहे त्यांनी ते परफॉर्म केल्यानंतर ओके असं म्हटलं जातं. शक्यतो हा माझा अनुभव आहे, मी युनॅनिमसली सांगत नाही ते, की डिरेक्टर्स येऊन नाही नाही हे जरा वेगळं करूया, हे जरा तू वेगळं करून बघ, किंवा नाही नाही मला हे असं हवं आहे, असं जनरली सांगितलं जात नाही. जे माझ्यासारखे ॲक्टर्स खूप भुकेलेले असतात या गोष्टीसाठी, की आपल्याला नवीन काहीतरी कोणीतरी सांगावं जे आपल्यासाठी चॅलेंजिंग असावं आणि ते आपण परफॉर्म करून दाखवावं. सो ते इकडे होतं आहे. जे जयंत खूप मायन्युटेस्ट ऑफ द थिंग्स येऊन इकडे सांगतो की नाही 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 मला ते असं हवं आहे, मग आपण नाही नाही हे आपण असं करूया, किंवा तू असं बोलून बघ, असं चालून बघ, यु नो, किंवा तुझा तू विचार कर, मला हे असं हवं आहे, आता कसं करशील ते तुझं तू बघ. सो ही गोष्ट खूप इन्स्पायरिंग आहे आणि त्यामुळे काम करायला आणखीन ऊर्जा मिळते असं मला वाटतं. अगदीच. आणि म्हणूनच आता उत्सुकता वाढली की नक्की कसं असणार आहे, कारण या मालिकेतले सगळेच कलाकार त्यांच्या खूप वेगळ्या भूमिका आहेत आणि खूप वेगळे शेड्स आहेत. पण या मालिकेच्या सेटवर एकापेक्षा एक कलाकार आहेत. ऐश्वर्याताई झालं किंवा मेंदळे सर किंवा अद्वैत नेत्रा, तर सगळ्यांसोबत बॉन्ड झालाच असेल, पण सेटवर आल्यावर सगळ्यात आधी वाईब कोणासोबत मॅच झाली? वाईब सगळ्यांबरोबरच मॅच झाली. म्हणजे ऐश्वर्याताईबरोबर मी आधी काम केलं होतं, खूप आधी केलं होतं, पण काम केलेलं होतं. आणि ऐश्वर्याताई मला माहिती आहे, अविदादा मला माहिती आहे, त्यांच्याबरोबर कधी अदरवाईज ते भेटले तर हाय हॅलो छान गप्पा वगैरे आमच्या होतातच, मजा मस्करी होते आमची. अविदादा तर बालगंधर्वमध्येही होता, तेव्हाही आमच्या खूप छान गप्पा व्हायच्या. अजिंक्य बरोबर मी कधी काम नाही केलं आहे, पण तो शिवानीचा नवरा आहे, त्यामुळे बिग बॉसमध्ये असताना शिवानीकडनं त्याच्याविषयी इतकं ऐकलं आहे आणि शिवानीबरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली होती बिग बॉसमध्ये असताना. सो अजिंक्यची आणि माझी वाईफ खूप जास्त मॅच झाली, कारण आल्या आल्या मेकअप रूममध्ये गाणी लावणं जसं मी करतो, त्याचा अर्थात गाण्याचा चॉईस खूप वेगळा आहे, पण तो पेंटिंग करतो जशी मी पण करतो, त्यामुळे हे आमचं लगेच खूप मॅच झालं आणि आम्ही खूप गोष्टी शेअर करू शकू असं मला वाटलं. तो स्केचेस करायला पेन्सिल्स आणि त्याचं जे सगळं साहित्य असतं ते कॅरी करतो, तसंच मी पण माझ्याबरोबर कलर्स अक्रेलिक असतील किंवा वॉटर कलर्स, त्याचे ब्रश आणि सगळं ते मी 3-4 पिशव्या असतात माझ्या गाडीत, सो ते सगळं मी पण कॅरी करतो. सो त्याच्याबरोबर पटकन माझी वाईब मॅच झाली. आणि अदरवाईज तितिक्षा, राहुल आणि श्वेता तर माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. सो आता मॅक्झिमम सीन्स माझे राहुल बरोबर आहेत, किंवा तितिक्षाबरोबर मी कधी काम केलं नाही, पण आय नो हर आणि तिचं काम मी बघितलं किंवा मला आवडत आलं आहे कायमच. आणि आम्ही इव्हेंट्स केले होते 1-2. सो त्यामुळे ओव्हरऑल सगळंच पॉझिटिव्ह असल्यामुळे सगळ्यांबरोबरच मॅच मस्त झाली. ती तुमची पार्टनरच असणार आहे? तिच्याबरोबर म्हणजे आम्ही इनिशियली भेटलो, लगेचच सीन्स केले आणि खूप आमचे असे इमोशनल आणि खूप असे जवळीक असणारे सीन्स होते, पण आमच्यात तो खूप कम्फर्ट लेवल होता समहाव आणि मला करताना खूप मजा आली. सो ते 3-4 सीन्स सुरुवातीचे झाल्यानंतर ती म्हणाली की दादा मी ना तुमच्याबरोबर वहिनीसाहेबमध्ये काम केलं आहे, तेव्हा मी डॉक्टर होते आणि तेव्हा मी फक्त तिकडे डॉक्टरकी करायलाच यायचे. ते म्हणलं हो का? मी म्हणलं मला ना आल्यापासून आणि तुझ्यावर मी सीन्स वगैरे केले तर मला सतत वाटत होतं की हिला मी आधी कुठेतरी भेटलो आहे किंवा आधी कुठेतरी काम केलं आहे. तो आता वहिनीसाहेबला किती वर्ष होऊन गेली आणि त्यात ती डॉक्टरचं एक छोटं कॅरेक्टर करत होती, त्यामुळे ते तेवढं लक्षात नव्हतं. पण ती अशी आठवण सांगितल्यानंतर आणि अदरवाईज पण सीन परफॉर्म करताना आम्हाला खूप मजा येते, किंवा आमचं ट्युनिंग झटकन झालं, म्हणजे त्याला अजिबातच वेळ लागला नाही, कारण तसे खूप जवळकीचे ते सीन्स होते, इमोशनल सीन्स होते. मी 26 वर्षानंतर परत आल्यानंतरचे ते सीन्स होते, त्यामुळे तेवढं दोघांमध्ये ट्युनिंग असणं आवश्यक होतं, तर ते आमच्या दोघांमध्ये लगेचच झालं. त्यामुळे मस्त ॲक्टर आहे ती पण, आमचे गिव्ह अँड टेक्स पण खूप छान होतात सीनच्या वेळेला. सो मजा येते तिच्याबरोबर पण काम करताना. पण तुम्ही सोशल मीडियावर फार सक्रिय असता आणि तुम्हाला 2 मुलं आहेत, सो त्यांच्याबद्दल तुम्ही पोस्ट करत असता आणि आत्ता या दरम्यान या काळात तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात, तर या भूमिकेबद्दल त्यांना सांगितलं होतं का? आणि तुमच्या साकारलेल्या भूमिकांपैकी त्यांची आवडती भूमिका कोणती आहे, किंवा या भूमिकेसाठी त्यांची काय रिॲक्शन होती?
या भूमिकेबद्दल ॲज सच त्यांना काहीच सांगितलं नाही, कारण अजून मला सुद्धा ती भूमिका कळते. म्हणजे मला सांगताना सांगितलेलं आहे की ही पॉझिटिव्ह भूमिका आहे अतिशय, आणि ती प्रेक्षकांना हवंसं असणारं हे कॅरेक्टर असणार आहे, कारण बराच काळ प्रेक्षक या कॅरेक्टरची वाट बघत होते. सो तसंच ते कॅरेक्टर आहे, म्हणूनच तुला कास्ट केलं आहे. पण ते स्टोरीच्या अनुषंगाने ते कॅरेक्टर कसं जाईल ते माहीत नाही. त्यामुळे घरी फक्त माझं नाव केदार राज्याध्यक्ष आहे एवढंच मुलांना मी सांगितलेलं आहे. आणि रोज घरी गेल्यानंतर ते विचारतात, बाबा आज काय सीन केला, आज कसं झालं, काय झालं. अशा रोज आम्ही त्यांच्या शाळेतल्या गप्पा मारतो. बायको तिन्ही दिवसभरात काय केलेलं सांगते, मी सेटवर काय केलं ते सगळं, अशा आमच्या नेहमी गप्पा होतातच. आणि त्यांना आवडलेला रोल म्हणजे बिग बॉसमध्ये मी जो होतो तो त्यांना आवडलेला, आणि त्यांना लक्षात असलेला रोल. रादर आम्ही सगळे जे होतो, म्हणजे अगदी बिचुकलेपासून, नेहापासून, रुपाली मावशीनी कशी आमच्यासाठी खीर केली होती तेव्हापासूनचं त्यांना ते सगळं आठवतं. सो तो रोल नाही म्हणणार मी, पण तो जो मी टी व्हीवर त्यांना दिसायचो ते त्यांना खूप आवडतं. आणि त्यानंतर त्यांना आता बाकी मी काय कुठल्या मालिकेत असतो किंवा हे माहीत नाही, कारण आम्ही फॉर गुड रिझन्स त्यांचा अभ्यास म्हणा किंवा त्यांना टी व्हीचं व्यसन नको लागायला म्हणून आम्ही केबल आमच्या घरी नाही आहे गेले 2-3 वर्ष. त्यामुळे मी मालिका कुठली केली तर त्यांना ॲजसच ती नाही बघता येत, कारण त्यात अडकून पडू नयेत मुलं. रोज उठून नाही ते मला बघायचं आहे असं होऊ नये म्हणून केबल नाही आहे आमच्या घरी. त्यामुळे त्यातल्या त्यात आवडलेला रोल तोच आहे. आणि म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे किंवा बालगंधर्व हे घरी आम्ही लावतो अदरवाईज OTTवर म्हणा किंवा ह्याच्यावर. त्यामुळे त्यातलेही रोल्स त्यांना आवडतात. आणि मी म्हणजे आता इंस्टाग्राम वगैरे ह्याच्यावर तुझेचं मी गीतं गात आहे यातला साहेबराव जो होता ते सीन्स त्याला मी मुद्दामून दाखवायचो की वेगळा बाबा पण कसा दिसतो आणि वेगळी भाषा बोलणारा बाबा म्हणजे कसं काम करतोय, कसं हे कॅरेक्टर हे केलं आहे. सो तेही अत्यंत मॅच्युअर्डली आम्ही घरी गप्पा मारतो. त्यामुळे तेही साहेबरावचंही त्यांना आवडलेलं कॅरेक्टर आहे. आणि आय एम शुअर आता हे केदार इंस्टाग्राम किंवा या साईट्सवर यायला लागल्यानंतर तेही ग्लिम्सेस मी त्यांना दाखवीन आणि त्यांना आवडेल केदार असं मला वाटतंय. अगदीच. आणि ही खूप चांगली गोष्ट तुम्ही जी तुमच्या मुलांच्या बाबतीत करताय. पण रिॲलिटी शो असो किंवा कुठल्याही मालिकांमध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर्स असो, ते मालिका सुरू झाल्यानंतर आपल्याकडे येतात किंवा काही स्पेसिफिक काळासाठी येतात. त्यामुळे आत्ता या मोमेंटला ॲक्टर म्हणून असं वाटतं का की एक लाँग टर्मसाठी एक चांगली अशी कॅरेक्टर तुमच्याकडे आलं पाहिजे? डेफिनेटली डेफिनेटली. आणि खूप काळ मी त्या गोष्टीची वाट बघतोय की एखादी मालिका सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत मी त्या मालिकेत असेन आणि माझा खूप चांगला रोल असेल. आणि आता काय झालं आहे माहिती आहे का, माझ्या एजचे म्हणजे वय त्यांचं कमी जास्त थोडंफार असू शकतं, पण जे आम्ही सायमल्टेनियसली समवयस्क किंवा एकत्र या इंडस्ट्रीत आलो आणि काम करायला सुरुवात केली, त्यातले बरेचसे लोक आत्ता काम करत नाही आहेत फॉर सम रिझन. म्हणजे असं कारण सांगितलं जातं की आम्ही ना धड खूप यंग दिसतो, म्हणजे हिरो हिरोईनच्या वयाचे दिसत नाही आम्ही, आणि वडील आई अशा ह्याच्यातही आम्हाला कास्टिंग आमचं करता येत नाही. जे समाव मला पटत नाही, कारण ॲक्टर हा नेहमी भुकेलेला असतो. तुम्ही त्याला दाढ्या मिशा लावा, त्याला टक्कल करायला सांगा, म्हाताऱ्याचा रोल द्या, जे तुम्ही चॅलेंज एखाद्या ॲक्टरवर टाकाल ते तो ॲक्सेप्ट करायला तयार असतो असं मला वाटतं. त्यामुळे बऱ्याच जणांना कामं नाही आहेत खरं सांगायचं तर. त्यातलंच मीही एक आहे हे मला सांगायला काहीच वाटत नाही. पण ॲट द सेम टाईम जो चॅलेंज पुढे येईल किंवा जो रोल पुढे येईल त्यासाठी स्वतःला सक्षम ठेवणं फिजिकलीसुद्धा आणि मेंटलीसुद्धा हे प्रत्येक ॲक्टरचं काम असतं मला वाटतं. आणि ते मी सतत स्वतःसाठी करत असतो. सो म्हणूनच मी आता 50 वर्षांचा आहे, पण तरी मी 50शीचं दिसत नाही. सो हेही मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं. सो मीच नाही, माझ्यासारखे बरेच लोक अशी वाट बघत आहेत की आपल्याला बराच काळ चालेल असं एक काहीतरी ठोस चांगलं ज्यात आपण प्रूव्ह करू शकू स्वतःला असं काम मिळेल. सो त्याच गोष्टीची मीही वाट बघतो आहे. आणि आय विश अँड आय प्रे की हा केदारचा जो रोल आहे तोही असाच लोकांना आवडेल, गाजेल आणि ही मालिका बराच काळ सुरू राहील. आणि तुम्ही खरंच वाटत नाही की तुम्ही 50 वर्षांचे आहात. मे बी हा तुमचा प्लस पॉईंट आहे. खूप छान आहे. पण थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि नव्या भूमिकेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल? प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे
की जसं या मालिकेवर गेली 2-2.5 वर्ष तुम्ही प्रेम करत आहात आणि गेली 2 वर्ष जवळजवळ तुम्ही केदारची वाट बघत आहात. सो तो केदार आता फायनली मालिकेत आला आहे आणि तो मी आहे. सो माझ्यावरही असंच भरभरून प्रेम करा, जे बाकीच्या कॅरेक्टर्सना किंवा या सिरियलवर तुम्ही गेली 2-2.5 वर्ष करत आहात. आणि जी अपेक्षा तुमची माझ्याकडनं आहे ती मी नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.